मयेव मन आदत स्वमय बुद्धिनिवेशय निवशिष्येषि मयेव अतवृद्वन्न संशया. अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक करुणी घाली निष्टंक बुद्धी निश्चयेशी. श्रीमद भगवद्गीता अध्याय 12. त्या 12व्या अध्यायामध्ये भगवंत भक्तियोगाचं महात्म्य प्रतिपादन करतायत की प्रत्येकाची भक्तीमध्ये प्रवृत्ती व्हावी. सहज प्रवृत्ती भक्तीमध्ये नाही आहे. मग भक्तीमध्ये प्रवृत्त होण्याकरता काय करावं लागतं? त्या भक्तीचं महात्म्य कळावं लागतं. बरं, भक्तीचं महात्म्य जोपर्यंत आपल्याला ज्ञात होत नाही तोपर्यंत भक्तीमध्ये मनुष्य प्रवृत्त होत नाही. किंबहुना त्याला शास्त्रामध्ये वस्तू महात्म्यजन्य भक्ती असं म्हटलेलं आहे. एखाद्या वस्तूचं महत्त्व जर आपल्याला कळेल तर त्या वस्तूविषयी प्रेम निर्माण होईल. इथं भगवान सांगतायत की माझ्या ठिकाणी तुम्ही ते मन स्थिर करा. मन स्थिर करा म्हणून सांगतात, पण आमचं मन स्थिर होत नाही. का होत नाही? आपल्याला त्याचं महात्म्य अजून ज्ञात नाही आहे. नेम आहे, वस्तूचं महत्त्व कळाल की तिथं प्रेम निर्माण होतच. वस्तूचं महत्त्व कळाल की त्या वस्तूविषयी प्रेम निर्माण होता असा नेमच आहे. बरं का, एक ग्रस्त एका महात्म्याकडे रोज श्रवणा करता येत असत. रोज नेमाने. मग त्या श्रवणाला येत असताना त्या आश्रमामध्ये जात असताना त्या रस्त्यामध्ये एक झाड होतं. लहान होतं ते, पण ते येता जाता त्या झाडाला ते तुडवीत जात होते. बरं, आता हा मनुष्य रोज येतोय, ह्याला सांगावं कसं, सांगावं कोणी नेमकं. थोडा जाणता होता, थोडा श्रेष्ठ होता. त्या महात्म्याने पहिला हा रोज येतो, आपल्याकडे श्रवणा करता येतो, पण याला काहीतरी त्या झाडाचं महत्त्व सांगावं लागेल. म्हणून त्याला सांगितलं, बा रोज तुम्ही येताय, पण येत असताना मी तुमच्याकडे पाहिलं, येताना ते लहान झाड आहे, त्या झाडाकडे तुम्ही न पाहता त्या झाडाला तुडवून येता. पण ते झाड सामान्य नाही बरं का. ते झाड असा औषध आहे. त्या झाडाचा पाला नुसता हुंगला तर क्षयरोग बरा होतो. त्या झाडाचा पाला हुंगला, वास घेतला तरी क्षयरोग निवृत्त होतं, असं ते औषधी झाड आहे. त्यानं ते ऐकलं. बरं, ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्यांनी ठरवलं आता हे झाड आपण तुडवायचं नाही. बरं, त्याच्या मनामध्ये विचार आला, एवढं झाड जर या औषधी आहे, या झाडामध्ये एवढं जर सामर्थ्य आहे, एवढं जर महत्त्व आहे, आपण या झाडाला वाढवलं पाहिजे. बरं, झाडाला वाढवलं पाहिजे. मग त्यानं दुसऱ्या दिवशी त्या झाडाला आळं केलं. आळं केलं. रोज येता जाता त्याला पाणी घालू लागला, त्याच्यावर लक्ष देऊ लागला. थोडं ते मोठं झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं याचं संरक्षण केलं पाहिजे. मग त्याला आजूबाजूने कंपाऊंड केलं, जाळी लावली. जेणेकरून हे झाड वाढलं पाहिजे, या झाडाचं सामर्थ्य आहे. त्या महात्म्याने काय सांगितलं? फक्त हे झाड औषध आहे, तुडवू नको एवढं सांगितलं. त्या झाडाला पाणी घाल म्हणून सांगितलं नाही. बरं, त्या झाडाचं संरक्षण कर म्हणून सांगितलं नाही. पण झाडाचं महत्त्व कळाल्यानंतर त्याच्या वृत्तीतच बदल झाला. बरं, त्याच्या मनातच बदल झाला. त्या झाडाविषयी प्रेम निर्माण झालं. सामान्य झाड आहे,
त्या झाडाचं महत्त्व कळालं तर माणसं जर झाडावरती प्रेम करतात तर माणसं देवावरती का प्रेम करणार नाही महत्त्व कळालं तर. आमचं मन देवाकडे जात नाही, स्थिर राहत नाही का देवाचं महत्त्व देवाचं महात्म्य आपल्याला माहिती नाही. लक्षात ठेवा, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या वस्तूविषयी प्रेम निर्माण होण्याकरता त्या वस्तूचं महत्त्व सांगावं लागतं. अर्जुनाला युद्ध करण्याच्या निमित्ताने देव रणांगणावरती आले आणि रणांगणावरती आल्यानंतर त्याला युद्धामध्ये प्रवृत्त होण्याकरता भगवंताला गीता सांगावी लागली. का? अर्जुन हा क्षत्रिय होता आणि क्षत्रियाचं कर्म युद्ध करणं. क्षत्रियाचं कर्म युद्ध करणं, पण अर्जुन त्याच्यामध्ये प्रवृत्त होणार का होणार त्याची कारण पुष्कळ सांगितलेली. तो विचार आपल्याला आता सांगायचा नाही. पण अर्जुनाचं कर्तव्य आहे क्षत्रियाने युद्ध केलंच पाहिजे. अर्जुना, तू जर युद्ध केलास आणि युद्ध करता करता जर रणांगणावरती जर मेलास ना, तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, स्वर्गाची. आणि युद्ध करता करता जर पळून गेलास तर तुझी समाजामध्ये अपकीर्ती होईल. अर्जुनाला युद्धात प्रवृत्त करण्याकरता देवाला हे सांगावं लागलं अर्जुनासारख्याला, बरं का. कारण युद्ध करता करता जर तो शूर योद्धा रणावरती जर पडला तर त्याला स्वर्गाला जाण्याकरता यज्ञ करावा लागत नाही, त्याला स्वर्गाची प्राप्ती त्याच्यामध्ये सहज होते, बरं का. म्हणून धर्माला धरून जे केलेलं युद्ध आहे त्या युद्धाचं महत्त्व अर्जुनाला सांगावं लागलं, बरं का. अर्जुनाला महत्त्व सांगावं लागलं तेव्हा अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये युद्ध करण्याची प्रवृत्ती झाली. पुष्कळ भगवंतांनी विचार मांडलेला. म्हणजे अर्जुनाला युद्धामध्ये प्रवृत्त करण्याकरता त्या युद्धाचं महत्त्व सांगावं लागलं. सांगावं लागलं प्रत्येक ठिकाणी. मुलगा जर शाळेत जात नसेल तर त्याला त्या शिक्षणाचं महत्त्व सांगावं लागतं. शिक्षणाचं महत्त्व सांगावं लागतं. त्याला सांगावं तरी तू शिकलास ना, चांगली नोकरी मिळेल. नोकरी मिळेल की चांगला पैसा मिळेल. पैसा आला की समाजामध्ये मान्यता प्राप्त होते. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणीही विचारत नाही, बरं का. ज्याला शिक्षण नाही त्याला कोणी महत्त्व देत नाही. तू शिकलास तर तुला समाजामध्ये महत्त्व प्राप्त होईल. पैसा मिळवायला लागला तर समाजामध्ये तुला मान्यता प्राप्त होईल. तू शिक. म्हणजे त्या शिक्षणाचं महत्त्व सांगावं लागतं तेव्हा तू शिक्षणामध्ये प्रवृत्त होतो. त्याच न्यायाने भक्तीमध्ये प्रवृत्त होण्याकरता त्या भक्तीचं महत्त्व सांगावं लागतं. आणि ते सांगत असताना इथं भगवंत सांगतात की माझ्या ठिकाणी मन स्थिर कर. पण ते मन स्थिर होण्याकरता त्या भगवंताच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचं महत्त्व कळावं लागेल, बरं. ते महत्त्व कळेल. गुणाचं महत्त्व कळावं लागेल. त्याच्या सौंदर्याचं महत्त्व कळावं लागेल. प्रत्येक भगवंताच्या सर्व अंगाचा विचार केला तर सर्व बाजूंनी त्याचं महत्त्व कळेल. तर त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होईल. प्रेम निर्माण झाली की तिथं मन स्थिरावतच. त्याला बाकी काय करावं लागत नाही, लक्षात. पण स्थिर होण्याकरता मात्र त्या वस्तूचं महत्त्व त्याला पुन्हा 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 सांगावं लागतं. आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये हे का निर्माण होत नाही त्याची बरीच कारणं शास्त्रकारांनी सांगितलेली आहेत. की भगवंताविषयी प्रेम निर्माण न होण्याची कारणं काय, त्याची कारणं सांगत असताना एक विचार सांगितला की आजच्या शिक्षणाचा परिणाम.
भौतिक शिक्षण आहे ना, हे लौकिक शिक्षण आहे. ह्या शिक्षणाचाही परिणाम देवाविषयी धर्माविषयी प्रेम निर्माण होत नाही, नाहीच होतंय. असं शिक्षण दिलं जातं बरं का. बघा तुम्ही आता निरीक्षण करा, आता शिकणारे मुलं असतील मुली असतील, शिकायला जात असताना कुठल्याही मुलीच्या कपाळावरती तुम्हाला टिकली दिसणार नाही. शिक्षणाचा परिणाम बरं का. कुठलीही मुलगी हातामध्ये काकणं घालणार नाही, कुठलीही मुलगी पायामध्ये पैंजण घालणार नाही. कशाचा परिणाम? शिक्षणाचा परिणाम. शिक्षणाचा परिणाम आज धर्मावरती प्रेम राहिलं नाही, आई बापावरती प्रेम राहिलं नाही बरं का. म्हणजे शिक्षणाचा परिणाम असा आहे की आज आपण आपल्या सत्कर्मापासून भक्तीपासून दूर चालू. लक्षात ठेवा, हे शिकवलं पाहिजे. आम्ही शाळेला जात असताना आमचा घरातला नेम सकाळी उठलं की अंघोळ केली की कपाळाला गंध लावायचा बरोबर. एक दिवशी वडिलांनी पाहिलं थोरल्या बंधूकडे, शाळेला जाताना गंध नव्हता कपाळाला. म्हणजे का? गुरुजींनी सांगितलं शाळेत गंध लावून यायचं नाही. गुरुजींनी काय सांगितले? शाळेमध्ये गंध लावून यायचं नाही. वडील म्हटले उद्यापासून शाळा बंद, शाळेला जायचं नाही. जमतंय असं? आम्ही म्हणतोय नाही लावलं तरी चालेल पण शाळेला जा. बरं का. म्हणजे त्या शिक्षणाचा परिणाम आपण दुरावलो गेलो बरं का. लक्षात ठेवा. म्हणून एक कारण आहे देवाविषयी प्रेम निर्माण न होण्याचं, भक्ती निर्माण न होण्याचं कारण आताचं शिक्षण आहे बरं का. एकदा असं घडलं, पुण्यामध्ये एक प्राचार्य होते, विद्वान होते बरं का. मग ते रोज कॉलेजमध्ये येत असताना कपाळाला कुंकू लावून यायचे प्राचार्य, आणि रोज कपाळाला कुंकू लावून यायचे. मुलींनी पाहिलं, त्या मुली विचार करू लागल्या कुंकू कुणी लावायचं असतंय? स्त्रियांनी, मुलींनी. पण हे आमचे प्राचार्य रोज कुंकू लावून येतात. मग त्या सर्व मुलींनी विचार केला एक दिवशी आपण सगळ्यांनी विचारायचं. आणि सगळ्या मुली एकत्र आल्या आणि त्या प्राचार्यांच्याकडे गेल्या. सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. मुली विचारा, तुम्ही रोज कॉलेजला येताना आज आपण विद्या विभूषित आहात, उच्च शिक्षित आहात, आणि उच्च शिक्षित असताना रोज कपाळाला कुंकू लावून काय येता? बरं झालं म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला, चांगली गोष्ट आहे. त्यांनी गमतीदार उत्तर त्यांना दिलं बरं का. हे बघा, कुंकू तुम्ही लावायला पाहिजे, तुम्ही लावायचं सोडलंय म्हणून मी लावून येतोय म्हणून सांगितलं. त्या मुली काहीच बोलल्या नाही. हे कुणाचं काम आहे? तुमचं आहे की नाही? तुम्ही सगळ्यांनी लावायचं सोडून दिलंय म्हणून मी लावून येतोय म्हणजे. म्हणजे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शालेय क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये. धर्माविषयी भक्तीविषयी प्रेम, संस्कृतीविषयी प्रेम राहिलेलं नाही बरं का. परवा 6 का 2 महिन्यापूर्वी ग्रस्त भेटले, म्हणजे महाराज आम्ही अमेरिकेमध्ये गेलो, लग्न झालं, आम्हाला 2-3 मुलं झाली, ती अमेरिकेमध्येच झाली बरं का. आम्ही भारतात आलो की आमची मुलं भारतात राहत नाही, ते म्हणजे भारत घाण आहे, अमेरिका चांगली आहे म्हणतात. त्यांचा जन्म कुठं झाला मायबापाचा? भारतात, पण त्यांची मुलं जन्माला आली अमेरिकेत. पण आम्ही इकडं सुट्टीला आलो की 2 दिवसाच्या वर मुलं राहत नाही का? इंडिया, इंग्रजीमध्ये काय म्हणतात? इंडिया.
ते चांगलं नाही म्हणतात. अमेरिका चांगली आहे. म्हणजे ज्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो त्या संस्कृतीविषयी प्रेम राहिलं नाही, लक्षात ठेवा. संस्कृतीविषयी प्रेम राहिलं नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो बऱ्याच ठिकाणी 2 गोष्टी जीवनामध्ये प्रत्येकाने सांभाळल्या पाहिजे बरं का. ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीला विसरायचं नाही. ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्या मातीला कधी विसरायचं नाही. आणि ज्या मातेच्या पोटी जन्माला आलो त्या मातीला कधी विसरायचं नाही. माती आणि माता. आज माणसं शिक्षणामध्ये गेले की हे विसरतात बरं. तात्पर्य सांगण्याचं कारण आहे प्रेम राहिलं नाही. आज आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम नाही. त्याचं कारण सांगत असताना या शिक्षणाचा परिणाम बरं का. शिक्षणाचा परिणाम प्रीती राहिली नाही. दुसरं वर्णन केले, आज आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम राहिलं नाही. त्याचं कारण काय? आपण ज्यांच्या संगतीत राहतो ती माणसं देह तादात्म्यवान आहे, विषयासक्त आहे. ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केले. आपण ज्या संसारी लोकांच्या संगतीत राहतो ती माणसं उठल्यापासून झोपेपर्यंत संसार गौरवची ऐकता बरं का. जयाची अहंता जडोनी ठेली. उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत संसारी लोक कोणाचा गौरव करतात? संसाराचाच करतात. आणि संसाराचा गौरव, संसाराचंच वर्णन करतात, संसाराशिवाय कोणाचं वर्णन करत नाहीत. तेच ऐकून 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 त्यांची अहंता जडली देहाच्या ठिकाणी. आणि आशांच्या संगतीत आपण राहतोय, कसं प्रेम निर्माण होईल? ज्यांचं प्रेम प्रपंचावरती आहे ते प्रपंचाचंच वर्णन करतात, प्रपंचाचंच श्रवण करतात. त्यांच्या संगतीमध्ये आयुष्याचा काळ जर गेला तर आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम कसं निर्माण होतं? म्हणजे एक दुसरं कारण आहे संगती बरं का. संगतीचा परिणाम आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये देवाविषयी प्रेम राहिलेलं नाही का? आपण ज्यांच्या संगतीत राहतो ते सगळे देह तादात्म्यवान आहे. देह तादात्म्यवान. बघा ना, आज माऊलींनी फार सुंदर वर्णन केले 4थ्या अध्यायामध्ये. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणूनी पडीला विसरू आत्मबोधाचा. देह तादात्म्य सांगत असताना माऊलींनी वर्णन केले का माणसं देहावरती प्रेम करायला लागली, देवाला विसरली म्हणून. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू. आज आपण देहावरती प्रेम करतो का देवावरती प्रेम करतो? देहावरती प्रेम करतो. किती प्रेम करतो? अवर्णनीय आहे बरं का. एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो, अतिशय आपण देहावरती प्रेम करतो बरं का. अतिशय प्रेम करतो. आपण जर बाहेर चाललो तर बाहेर जात असताना देह चांगला दिसला पाहिजे. काय काय करतात माणसं सांगायला पाहिजे. एकच वाक्य सांगतो, बाहेर जाताना माणसं मेकअप करून जातात का? 4 लोकांमध्ये देह चांगला दिसला पाहिजे. मग त्याच्याकरता काय काय वापरतात? मोठीच्या मोठी यादे, मोठीच्या मोठी यादे. ऑफिसला जाणारा मनुष्य कधीही देवाची पूजा करणार नाही, पण 10 मिनिटं पॉलिश करत बसेल बुटाचं. बुटाचं पॉलिश करेल. देहाची वरी आदरू करू नये असा त्याचा अर्थ नाही बरं का. देहावरती माणसं एवढी प्रेम करतात, देह संबंधी पदार्थावरती प्रेम करतात. आणि आशांच्या संगतीत आपण जर जगत असेल तर कसं देवाविषयी प्रेम निर्माण होईल? म्हणजे प्रत्येक गोष्ट देहाच्या संबंधाने ते जीवनामध्ये करतात. शेतकरी वर्ग असेल तर
हां, देवाची पूजा करणार नाही, 4 म्हशी धुईल बरं का. 4 म्हशी. देवाला पाणी घालायला तांब्यावर लागते, पण म्हशी धुवायला पाणी किती लागते हो? आहेत का घरी म्हशी? एका म्हशीला 1 घागरभर पाणी पुरत नाही. मग जर तळ्यात गेली तर ती पाण्यातून उठत नाही बरं का. तुम्ही पंढरपूरला बघा, जर चंद्रभागेमध्ये जर म्हशी आल्या आणि त्या चंद्रभागेत जर जाऊन बसल्या तर तो मालक ओरडतो, येत नाही बाहेर बरं का. मग अशा म्हशीला घागरीवर पाणी पुरत? माणसं 4 म्हशी धुतात, पण तांब्यावर देवाला पाणी घालत नाहीत. कशाचं लक्षण आहे? देहाची वरी आदर. अशांच्या संगतीत आपण राहतोय. कसं प्रेम देवाविषयी निर्माण होतं? म्हणजे देह तादात्म्यवानाच्या संगतीमध्ये आपला आयुष्याचा काळ चाललेला आहे. आणि भगवान सांगतात, माझ्या ठिकाणी मन स्थिर करा. स्थिर करा का ते इतकं सोपं आहे? अहो, आपल्या गळ्यामध्ये स्वर अखंड राहण्याकरता स्वराची रियाज करावी लागते. आपण भजन करतो, काळी 2 स्वर, पांढरी 4 स्वर. त्या स्वरामध्ये आपला स्वर एक झाला पाहिजे. एक होण्याकरता काय करावं लागतं? त्या स्वराला आपल्या घशामध्ये स्थिर करावं लागतं. पहिल्यांदा घशामध्ये स्थिर करावं लागतं. मग ती स्थिर करण्याकरता 1 दिवस करावं लागतं. त्याचा अभ्यास करावा लागतो का उगाच काढल्या लगेच लगेच स्वर लागतोय का? नाही लागत. म्हणजे आपल्या कंठामध्ये स्वर स्थिर राहण्याकरता त्याची रियाज करावी लागते, पुन्हा पुन्हा. सामान्य स्वर आहे तेव्हा कुठं उलो म्हणतात, काय स्वरात तुम्ही भजन करा. रे स्वरात भजन केला, पण त्यांनी त्याच्याकरता काय केले विचारलंय सर? म्हणजे कंठामध्ये स्वर स्थिर राहण्याकरता प्रयत्न करावा लागतो. तसं देवाजवळ मन स्थिर राहण्याकरता प्रयत्न करावा लागणार नाही. एकाएकी स्वर स्थिर होत नाही, अभ्यास करावा लागतो. त्या न्यायाने भगवंताच्या ठिकाणी ते मन स्थिर करण्याकरता त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास करण्याकरता चांगल्यांच्या संगतीत राहावं लागेल. म्हणून तुकोबारांनी देवाकडे मागणी केली, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मगमी कमलापती तुझवा नानी कांटा. देवा, तुझ्याविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे ना, अशांची संगती दे. अशांची संगती दे. म्हणजे देवाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, अशांची संगत जर घडेल तर आपल्या जीवनामध्ये प्रेम वाढेल हो. आपण कोणाच्या संगतीत राहतो? ज्यांच्या चित्तामध्ये, ज्यांच्या जवळ संसाराविषयी प्रेम आहे. कसं आमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण होईल? म्हणून ज्यांच्या संगतीमध्ये जास्त काळ आपला जाईल त्या संगतीचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो बरं का. एका मुलाच्या पालकांनी शिक्षकाकडे तक्रार केली बरं का. तक्रार केली, हे बघा, आमचा मुलगा सकाळी 10 वाजता शाळेमध्ये येतो आणि 5 वाजेपर्यंत शाळेमध्ये राहतो. तेव्हा तुम्हाला सरकार पगार देतं, तेव्हा मुलाला तुम्ही घडवलं पाहिजे, त्या मुलावरती संस्कार केले पाहिजे. तुमचं काम आहे. तो बराच काही त्या शिक्षकाला बोलला. त्या शिक्षकाने ऐकून घेतलं शांत चित्ताने. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, चुकीचं काय नाही, आम्हाला सरकार पगार देतं, बरोबर आहे, पगार देतं म्हणून तर आम्ही शिकवतो ना. म्हणजे पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. मुलगा शाळेमध्ये येतो सकाळी 10 ते 5, किती तास झाले? 7. बँकेतल्या माणसाचं गणित पक्क पाहिजे बरं का. बँकेतल्या, व्यापाऱ्याचं, कंडक्टरचं, का एका सेकंदात गणित, त्याला पैसे परत देता आले पाहिजे. काही कंडक्टर ते तिकीट घेतात आणि मागं बेरजा मारतात आणि मग पैसे परत देतात बरं का.
अशाला कामावरती ठेवू नये. हा नियम आहे. गणित पक्क लागतं बरं का त्या त्या क्षेत्रामध्ये. 7 तास त्या शिक्षकाने प्रश्न केला त्या मुलाच्या बापाला, दिवस आणि रात्र मिळून किती तास होतात? 24 तास. 24 तासातून 7 तास वजा करा म्हणून. हां किती राहिले? 17. त्यांनी प्रश्न केला, 17 तास मुलगा तुमच्या सान्निध्यात राहतो आणि 7 तास आमच्या सान्निध्यात राहतो, आमचा परिणाम होईल का तुमच्या संगतीचा मुलावरती परिणाम होईल? शिक्षकांनी मुलाच्या बापाला प्रश्न काय केला, 17 तास तुमच्या मायबापाच्या संगतीत राहतो आणि 7 तास आमच्या संगतीत राहतो, 7 तासाच्या संगतीचा परिणाम होईल का 17 तासाच्या? 17. म्हणजे आधी काळ आपला नको त्यांच्या संगतीत जातो बरं का, नको त्याच्या संगतीत जातो. हां इथं शास्त्रकारांनी कारण सांगितलं, लक्षात ठेवा. देवाविषयी प्रेम निर्माण न होण्याचं कारण काय? मी मुद्दामून आपल्याकडे हा विषय विस्ताराने प्रगट करतो बरं का. हां भगवंत उगच बसल्या बसल्या अर्जुनाला बोलायला सुरू झाले, मयेव मना तत्स्व अर्जुना, माझ्या ठिकाणी मन स्थिर कर. अर्जुनाचं मन स्थिर नव्हतं. मग हे अर्जुनाला सांगायला नाही, आम्हा तुम्हाला सांगतायत भगवंत. पुन्हा सांगतायत, मामा तुम्हाला सांगतायत. आमचं मन स्थिर करण्याकरता मी जवळजवळ आज 6 दिवस झाले याच्यावरती बोलावले. मला काय काम नाही म्हणून नाही बरं का. हे कुठंतरी समाजाला कळलं पाहिजे, लक्षात ठेवा. समाजाला हे कळलं पाहिजे. भक्ती 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 करणं म्हणजे काय? नुसता कपाळाला गंध लावला म्हणजे भक्ती नव्हं. देवाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि ते प्रेम निर्माण होतं कुठं? मनाच्या ठिकाणी होतं. काय? हां आणि मनाच्या ठिकाणी प्रेम निर्माण जर देवाविषयी होईल तर ते मन देवाच्या ठिकाणी स्थिर होतं. पण ते प्रेम निर्माण होत नाही ना लवकर. हां प्रेम निर्माण होत नाही. कारण प्रेम हेच देवाच्या भक्तीचं कारण सांगितलं. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. बरं का, देवाविषयी प्रीती निर्माण होणं ही भक्ती आहे. आणि ते प्रेम मनात त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. आणि ते मनाच्या ठिकाणी देवाविषयी प्रेम निर्माण होईल तर ते मन तिथं स्थिरावे. एकदा देवाच्या ठिकाणी मन स्थिर आलं ना, तुम्ही कुठेही जा, काही परिणाम होत नाही. परिणाम देहावरती होत नाही, परिणाम मनावरती होतो. बरं का, आम्ही जे कर्म करतो त्या कर्माचा संबंध आहे. तुम्ही जर काम करायला गेला कंपनीमध्ये, हां आणि काही तेलाचा संबंध असेल, ऑइलचा संबंध असेल, केमिकलचा संबंध असेल तर त्याचा परिणाम त्वचेवरती होतो. बरं का, त्याचा परिणाम त्वचेवरती होतो, त्याचा परिणाम मनावरती होत नाही. पण एकदा मन जर भगवंताच्या ठिकाणी स्थिरावलं आणि तुम्ही जर संसारामध्ये गेला, हां संसारामध्ये गेल्यानंतर जो परिणाम होतो तो देहावरती होत नाही, तो मनावरती होतो. मनावरती होतो. कसं होतं हे सांगू तुम्हाला, कळण्याकरता सांगतो. एका मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती आई एकाला सांगत होती, बाळांना लग्नाच्या आधी माझ्या शब्दाच्या बाहेर जात नव्हता. बरं का, माझ्या शब्दाच्या बाहेर जात नव्हता. आईशिवाय त्याच्या तोंडात दुसरा शब्द येत नव्हता. पण ज्या दिवशी याचं लग्न झालं ना, त्या दिवशी हा मला विसरला. बरं का, कोण सांगते? का? लग्न झालं, त्या बायकोचा परिणाम याचं मन बदललं. मन बदललं म्हणजे लग्नाच्या आधी आईशिवाय पाणी पित नव्हता. आईशिवाय पाणी पित नव्हता आणि आता लग्न झाल्याशिवाय बायको शिवाय पाणी पित नाही. आता मन बदललं का?
म्हणून संतांनी थोडं गमतीनं वर्णन केले. आधी होता बरा पण या रांडेने नाशिला. ही बायांना शिव्या दिलेली नाही बरं का, लक्षात ठेवा. नाही तुम्ही तुमच्याकडे ओढून घ्या. आधी म्हणजे त्या जीवदशेला येण्याच्या पूर्वी हा जीव परब्रह्मरूप होता, पण याला मायेचा संबंध आला. ह्या मायेला रांड म्हटले बरं का. हा, याने वाटोळं केलं, नाशिला. हा, म्हणजे आपल्या स्वरूपाला विसरला. मी देव आहे विसरला, आणि मी जीव आहे, मी देव आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, सगळं विसरला आणि दुसरंच बोलायला लागला. आधी चांगला होता बरं का. तात्पर्य, संसारामध्ये माणसाचं मन बदलतं संगतीने, पण एकदा जर आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण झालं, मग तुम्ही जरी संसारामध्ये राहिला तरी त्याचा काही परिणाम होत नाही बरं का. परिणाम होत नाही. पहिल्यांदा ते प्रेम निर्माण व्हावं लागतं. म्हणून त्याच्याकरता संगत चांगली पाहिजे. संगत चांगली पाहिजे. परमार्थ करत असताना सुद्धा संगत चांगली पाहिजे. परमार्थ करणाऱ्याला सुद्धा संगत चांगली पाहिजे. त्यांना विचार का तुम्ही परमार्थ करता, भजन करता, पूजन करता, वारी करता, कीर्तन करता, सगळं करता, तुम्हाला तंबाखूची सवय काय? म्हणजे आमच्या गुरुला तंबाखू रोज सोडून द्यावा लागतो. आणि परिणाम गुरुजी म्हणले अरे तू पण थोडा खाऊन बघ. तू पण थोडा. म्हणजे गुरु जर तंबाखू खाणारा असेल तर शिष्याला सुद्धा तंबाखू खाण्याची सवय लागते बरं का. सवय लागते. संगत सांगालो बरं का. मी कोणाचे गुणदोष सांगालो नाही. नाही, माझ्या बोलण्याचा अनर्थ करू नका. मला कोणाची निंदा करण्याचा आपला अधिकार नाही आहे बरं का. पण संगतीचा परिणाम, म्हणून आपण अशांच्या संगतीमध्ये राहतो. त्या संगतीचा परिणाम आज आमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम राहिलेलं नाही. देवाशी प्रेम राहिलेलं नाही. म्हणून देवाविषयी प्रेम निर्माण होण्याकरता मी 2-3 कारण आपल्या समोर सांगितले. एक, वस्तूचं महात्म्य कळावं लागतं. देवाविषयी प्रेम निर्माण होण्याकरता न होण्याकरता चालू असलेल्या शिक्षणाचा परिणाम, आणि देवाविषयी प्रेम न निर्माण होण्याचं कारण आज संसारी लोकांची संगती. या कारणामुळे आज आमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम राहिलेलं नाही. मग त्यातला पहिला इथं मुद्दा भगवान सांगतायत. पहिल्यांदा आपल्याला देवाविषयी प्रेम निर्माण होण्याकरता त्या वस्तूचं महत्त्व आपल्याला कळावं लागेल. देवाचं महत्त्व कळावं लागेल बरं का. देवाचं महत्त्व जर कळेल तर त्या वस्तूविषयी प्रेम निर्माण होतं. करा म्हणून सांगावं लागत नाही. लक्षात ठेवा, नेमच आहे. आज त्या टी व्हीवरती अनेक प्रकारच्या जाहिराती दिली जातात. जाहिरात्या दिल्या जातात की तुम्ही बाजारात जा. तुम्ही बाजारात गेला, कापडच्या दुकानामध्ये गेला कपडे घेण्याकरता. कपडे गेल्यानंतर तो दुकानदार सांगतो हा कपडा फार चांगला आहे बरं. कपडा फार चांगला आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा कपडा जर वापरला ना, शरीराला घाम येत नाही, घाम शोषून घेतो. घाम शोषून घेतो बरं का. मग तो विचारतोय गॅरंटी. ते म्हणते कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही बरं का. म्हणून कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही. अनेक पद्धतीने त्या कपड्याचं महत्त्व सांगतोय. त्या व्यापाऱ्याचा नियम आहे, आलेलं गिराईक रिकाम्या हातानं परत जाता कामा नये. त्यालाच व्यापारी म्हणतात बरं का. त्यालाच व्यापारी म्हणतात. आलेल्या गिराकाला ते पटवून दिलं पाहिजे. आता ते खरं आहे काय खोटं आहे तो भाग वेगळा. खरं आहे काय खोटं आहे ते भाग वेगळा, पण त्याला पटवून द्यावं लागतं का नाही. काय त्याचं महत्त्व सांगावं लागतं.
एक ग्रस्त गेले आणि त्यांनी विचारलं, म्हणले कपडा? हो म्हणले, कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही म्हणून सांगितलं बरं. ते पटलं बरं का घेणाऱ्याला. त्याने म्हणले जर समजा रंग गेला तर म्हणले कपडा बदलून मिळेल, कपडा बदलून मिळेल. त्याला विश्वास बसला त्या दुकानदारावरती. कपडा घेतला, 2.5 मीटर घेतला, घरी आला, टेलरकडे गेला, तो कपडा शिवायला दिला, शर्ट झाला आणि 4-5 धुणे झाले. 4-5 धुतल्यानंतर त्या कपड्याचा रंग गेला बरं का, कपड्याचा रंग गेला. तो ग्रस्त त्या दुकानदाराकडे गेला, का हो 4 वेळा कपडे धुतल्यानंतर कपड्याचा रंग गेला आणि तुम्ही काय सांगितलं, कपड्याचा रंग गेला तर कपडा बदलून देतो, कपडा फाटेल पण रंग जाणार नाही. फाटायची गोष्ट राहू दे, 2 धुण्यातच रंग गेलाय म्हटले. हो म्हटलं मी, बरोबर आहे, मी काय चुकीचं बोललो नाही म्हणजे, पण रंग गेला ना, बदलून द्या ना. म्हणजे बदलून देण्याचा प्रश्न येत नाही. म्हणले कपड्याचा रंग गेला नाही, कपड्याचा आता कुठं मूळचा रंग यायला लागला म्हणून सांगितलं त्याला. मूळचा रंग कपड्याचा आता यायला लागलाय. आता जो रंग होता ना हा कपड्याचा मूळचा नव्हता, त्याला दिलेला होता. आता जो कपड्याचा मूळचा रंग आहे तो आता येणार आहे, तो गेला तर मी बदलून देणार आहे. तो जातच नाही ना. म्हणजे तात्पर्य, कोणतीही वस्तू तुम्ही घेताना त्या वस्तूचं महत्त्व सांगितलं जातं. फार ती वस्तू महत्त्वाची नसते. हां, 6 महिने वर्ष कपडा वापरला जातो, पण त्याच्या पुढे तो कपडा टाकून दिला जातो, तरी त्या कपड्याचं महत्त्व जाणून कपडा खरेदी केला जातो. त्याच न्यायाने ज्या भगवंताची आपण भक्ती करायची आहे, त्या भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर करायचं आहे, तो परमात्मा आहे कसा, त्या परमात्म्याचं महात्म्य आपल्याला आज कळण्याची गरज आहे. ज्या अर्थी आमच्या चित्तामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण होत नाही, त्या अर्थी समजावं अजून देवाचं महात्म्य कळालेलं नाही. देवाचं महात्म्य अजून खरं कळालेलं नाही. हा, देवाचं महत्त्व कळालं की तो जातोच तिकडं, लक्षात ठेव, जातोच. म्हणून ज्ञानोबाने फार सुंदर वर्णन केले. 2 दृष्टांत दिले. ज्ञानोबाराय देवाला सांगता, देवा तुझ्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये गोडी निर्माण व्हावी बरं का. काय निर्माण व्हावी? गोडी निर्माण व्हावी. कशी गोडी निर्माण व्हावी? परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. पहिला दृष्टांत दिला, कोणाचा? भ्रमराचा दृष्टांत दिला बरं का. त्या भ्रमराला त्या फुलाच्या ठिकाणी असणारा सुगंध किती आवडतो? फार आवडतो बरं. जिथं फूल असेल तिथं ते शोधण्याकरता जात आहे. 5 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल, 15 किलोमीटर असेल, ऊन आहे का, वारा आहे का, पाऊस आहे याचा विचार करत नाही. पण त्या परिमळ सेवन करण्याकरता जसा तो भ्रमर त्या फुलाचा शोध घेण्याकरता एवढा प्रयत्न करतो, तशी देवाविषयी आवड निर्माण व्हावी बरं का. परिमळाची धाव भ्रमर ओढी. हा, तो परिमळ सेवन करण्याकरता कितीतरी दूर जातो, दूर बरं का, लक्षात ठेव, कितीतरी दूर जातो. आणि किती दूर आलो तो याचा विचार करत नाही. मला तिथं तो आनंद मिळतो ना, त्या आनंदाकरता तो कशाचाच विचार करत नाही. तीच अवस्था आमच्या जीवनामध्ये निर्माण व्हावी बरं का. त्याच्या पुढे वर्णन केले माऊलींनी. इतकं प्रेम असतं त्याचं. त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगितले. एक कमळाचे, एक चंद्र विकासनी आणि एक सूर्य विकासनी. त्या कमळाच्या ठिकाणी तो भ्रमर बसतो बरं का. जे सूर्याच्या प्रकाशामध्ये मिटतं, उमलतं, ते चंद्र प्रकाशित झालं की ते मिटतं बरं का.
आणि जे चंद्राच्या प्रकाशामध्ये उमलतं ते सूर्यप्रकाशाला किती मिटतं बरं का. म्हणून दिवसा उमलणारं जे कमळाचं फुल आहे त्याला सूर्यविकासनी म्हणावं का. हा सूर्याचा प्रकाश आला की ते उमलतं आणि सूर्यास्त झाला की ते मिटतं. दुसरं आहे चंद्राचा प्रकाश आला की ते उमलतं. हां, आणि चंद्र मावळला की सकाळी ती मिटतं बरं का. म्हणजे भ्रमर आहे ना, ते भ्रमर त्या फुलामध्ये एवढं एकाग्र होतं ते एकाग्राने ते सेवन करता 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 ते स्वतःला विसरतं बरं का. स्वतःला विसरतं, एवढं स्वतःला विसरतं, देह वाहन विवर्जित बरं का. त्याला सूर्यास्त झालेला माहिती नाही. हां, आणि ते कमळ मिटतं, कमळ मिटतं बरं का. आणि कमळ मिटल्यानंतर आता ते प्राणाला मुक्त. एकदा मिटलं की त्याला श्वासोश्वास घेता येत नाही. हां, पण त्या परिमळाच्या संबंधाने सेवन करता करता ते आता कमळ मिटलेलं आहे, स्वतःचा प्राण गमावतं, पण ती तिथून उठत नाही. तैशी तुझी गोडी लागू मज. देवाविषयी असं प्रेम निर्माण व्हावं बरं का. ज्ञानोबांनी वर्णन केले, देवाला सांगताय. दुसरा एक दृष्टांत दिला, तृषा लागली या जीवना ते ओढी, तैशी तुझी गोडी लागोया जीवा. तृषा म्हणजे तहान. तहान लागल्यानंतर कधी तहान लागते, काहीतरी एखादा पदार्थ खावा. हां, अगदी चटकदार बरं का. आणि तो पदार्थ खाल्ला की काही कालानंतर ताण फार लागते बरं, फार ताण लागते. मग आता तहान लागलेली आहे, तहान लागल्यानंतर तो पाण्याचा शोध घेतो, इकडं तिकडं पाणी कुठं मिळतं का. एकाने विचारलं काय काय म्हणले ताण लागल्या. म्हणले पाणी नाही म्हणले, पाण्याच्या बदल्यात तुम्हाला दूध देतो, दूध. तो म्हणतो नको. असं कसं म्हणता, पाणी कसं लिटर आहे, पाणी कसं लिटर आहे. हां, 5 रुपये लिटर. 20 रुपये हा धंदा आहे लोकांचा हो. 5 रुपये लिटर आहे, लक्षात ठेवा. 5लाही कमीच आहे. मला तर कसं माहिती, मी एकदा त्या सांगली जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाला गेलो आणि गेल्यानंतर एक गृहस्थ म्हणले, महाराज आमच्याकडे हे बिस्लरीचा कारखाना आहे, तुमचे पाय आमच्या कारखान्याला लागू दे. मला त्यांनी नेलं त्या कारखान्यामध्ये, फिरून दाखवलं. ती एवढीच प्लॅस्टिकची कांडी असते बरं का, ती ठेवली ना मशीनवरती ती बाटली तयार होते. तिथं माणसं लागत नाही, ते सगळं आपोआप होतं आहे. त्या बाटल्या तयार होतात, पाणी त्यात बसतं, झाकण त्याला बसतं, बाटल्या बरोबर पॅकिंग करून त्या बॉक्समध्ये येतात. काय करून म्हणजे मी विचारलं खर्च, हा सगळा खर्च म्हणजे आमचा 5 रुपयेचा आहे. सगळा खर्च पाण्यासहित बरं का. आम्ही दुकानदाराला 5 रुपये ते 5.5 रुपयाला देतो म्हटले, म्हणून मी 5 लिटर सांगितलं तुम्हाला बरं का. आता आपण ती विकतोय फायदा घेऊन 20 रुपये 25 रुपये. मला त्यातला मुद्दा आपल्यासमोर सांगायचा आहे. पाणी 5 रुपये लिटर आहे. तो गरज तुम्हाला माझ्याकडे तुम्हाला देण्याकरता पाणी नाही, दूध देतो. दूध कसं लिटर आहे, 60 रुपये लिटर आहे. मग दुधाची किंमत जास्त का पाण्याची किंमत जास्त. हां, तो म्हणतो 60 रुपये लिटर जरी दूध असलं तरी मला ताण भागवण्याकरता पाणीच पाहिजे. ताण भागवण्याचं सामर्थ्य दुधात नाही आहे, दुधात नाही आहे. मग ज्याला तहान लागलेली आहे, तहान लागल्यानंतर तो पाण्याचा शोध, पाण्याशिवाय ताण भागवू शकत नाही. त्या पाण्याच्या शोधाकरता एवढा प्रयत्न करतो. तृषा लागली या जीवनाते ओढी. त्याला तुम्ही काही द्या, पाणी न, दूध नवं, ताक द्या, तूप द्या. तूप कसं आहे, 250, 400, 500, 700. जसं म्हशीचं वेगळं, जर्सी गायचं वेगळं, देशी गायचं वेगळं बरं का. किंमतीचा संबंधित नाही, पण ती ताण भागवण्याची सामर्थ्य शक्ती फक्त पाण्यात आहे. हां,
तहान लागलेल्या माणसाला पाणीच लागतं, पाण्याशिवाय तहान भागवता येत नाही. जसं तहान लागलेल्या माणसाला पाण्याशिवाय काही चालू शकत नाही, तशी अवस्था आमच्या अंतःकरणामध्ये देवा तुझ्याविषयी निर्माण व्हावी. तैशी तुझी गोडी लागो या जीवा. तुकोबारांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. तैसा तुका तळमळी जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. मासोळी म्हणजे मासा. तो मासा जर पाण्यातून बाहेर काढला की प्राण सोडतोय का? तो म्हणते माझं जीवन म्हणजे पाणी आहे. मला तुम्ही त्याच्यापासून बाजूला केलं ना, बाजूला केल्या गेल्या काही अंशामध्ये तो प्राण सोडतो. तुकोबाराय म्हणतात देवा तशीच माझी अवस्था निर्माण झाली, तू जर भेटला नाहीस ना माझा आता प्राण जाणारच. तैसा तुका तळमळी. असं प्रेम देवाविषयी निर्माण व्हावं लागतं, त्याला म्हणतात प्रेम. बरं का? आणि ते भगवान सांगतात मयेव मन आदत स्व. म्हणजे माझ्या ठिकाणी ते मन स्थिर करा. पण ते मन स्थिर करण्याकरता त्या भगवंताच्या स्वरूपाचं, त्याच्या गुणाचं, त्याच्या सामर्थ्याचं, त्याच्या प्रत्येक शक्तीचं आपल्याला सामर्थ्य महात्म्य माहिती पाहिजे. आणि ते महात्म्य जर आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी जर जाणण्याची इच्छा निर्माण झाली तर त्याच्यातून प्रेम निर्माण होतं. बरं का? म्हणजे वस्तूचं महत्त्व कळालं की वस्तूविषयी प्रेम निर्माण होतं. प्रेम ठेवा म्हणून सांगावं लागत नाही, लक्षात ठेवा. महाराजांनी वर्णन केले तुकोबारांनी, धन्य मी मानेन आपुले संचित, राहिलीशे प्रीत तुझे नामी. तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झाले, त्यावरती मी स्वतःला धन्य समजतो. बरं का? धन्य समजतो. धन्य मी मानेन आपुले संचित, राहिलीशे प्रीत तुझे नामी. तुझ्या नामाच्या ठिकाणी, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्यार्थी प्रेम निर्माण झालं त्यार्थी माझं संचित चांगलं आहे, मी धन्य आहे. धन्य म्हणतात म्हणजे भगवंताविषयी ते प्रेम निर्माण व्हावं लागतं. आणि भगवंताविषयी प्रेम निर्माण होण्याकरता त्या भगवंताचं महात्म्य आपल्याला कळावं लागतं. तो परमात्मा आहे कसा? पहिला त्या सगुणाचं वर्णन केले. बरं का? सगुण साकार परमात्मा आहे. नुसता सगुण साकारने परमात्मा, त्याच्या ठिकाणी काय सामर्थ्य आहे? काय सामर्थ्य आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जर देवाने काय करायचं ठरवलं तर काय होऊ शकत नाही हो. राईचा डोंगर, राई, डोंगराची राई आणि राईचा डोंगर करतो देव. राई म्हणजे बारीक, त्याला राळ म्हणतात. राळ, तो राळ्याचा भात केला जातो. कधी केला जातो? संक्रांतीला. बरं का? संक्रांतीला ते राळ म्हणजे असं ती मोहरीसारखं असतं. बरं का? राईचा डोंगर, राई, त्या राईचा डोंगर करतो आणि डोंगराची राई करतो. एवढं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे. बरं का? त्याच्या जर मनात काही गोष्टी आल्या तर फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणजे त्या प्रत्येक सामर्थ्याचं, त्याच्या शक्तीचं जर आपण जर चिंतन करायला लागलो तर त्याच्यातून प्रेम निर्माण होतं. लक्षात. बरं का? म्हणून वस्तू सामर्थ्य म्हणून भगवंताच्या ठिकाणी काय सामर्थ्य आहे, गुणाचं सामर्थ्य काय आहे, त्या प्रत्येक सामर्थ्याचं आपण जर चिंतन केलं तर भगवंताविषयी प्रीती निर्माण होईल. मी तर एक मुद्दा प्रकट केला की वस्तू महात्म्यजन्य ज्ञान, त्या वस्तूचं जर महत्त्व कळालं तर त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये प्रीती निर्माण होते. आणि प्रीती निर्माण झाली की मन तिथं स्थिरावतं. म्हणून भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर करण्याकरता आपण काय केलं पाहिजे? त्या भगवंताच्या सामर्थ्याचं ज्ञान संपादन केलं पाहिजे. भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान संपादन केलं पाहिजे. मग परमात्मा आहे कसा? देवानीच वर्णन केले, हे मज चिस्तव झाले परी म्या नाही केले
ऐशे जेने जाणीतले तो सुटला गा. देव सांगतात हे जग मीच निर्माण केले, पण माझा आणि याचा काही संबंध नाही बरं का. हां, देवाचं महात्म्य सांगितलं बरं का. देव स्वतः सांगतात हे मीच निर्माण केलंय, पण माझा आणि याचा काहीही संबंध नाही. मजची स्तव झाले परी म्या नाही केले. असं जो मला कुणी जाणेल ना, तो सुद्धा या संसारातून सुटेल. हां, तोही संसारातून सुटेल. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. ऐशे जेने जाणी तले तो सुटला गा. जर देवाने निर्माण करून जर देवाचं या जगताविषयी तादात्म्य नाही, आम्ही तुम्ही संसार करून संसाराविषयी तादात्म्य काय घ्यावं. असं ज्यानं जाणलं तो संसारामध्ये कधीही बांधला जात नाही बरं का. तो बंधनात कधी प्राप्त होत नाही. म्हणून देवाचं सामर्थ्य ना ही 14 भुवन निर्माण करून सुद्धा तो म्हणतोय माझा याच्याशी काही संबंध नाही. आम्ही 4 बायची 4 बाय खोली बांधतो, तुम्ही ते पट्ट्यांनी बांधल्या बरं का. मी बांधल्या म्हणतोय मी. किती खोली बांधलेली असते. हां, नवनगरमध्ये कुठल्या हेक्टरमध्ये कुठल्या गल्लीमध्ये कुठं कोपऱ्यात ते घर बांधलेलं असतं. हां, शोधावं लागतं घर नंबर नाही का. हां, तरी म्हणतोय मी घर बांधले बरं का. हां, मी घर बांधले तर ते म्हणते जाताना घेऊन जा वरावर म्हणजे अरे देवाचं सामर्थ्य बघा. देवाने हे जग निर्माण करून सुद्धा त्याचं या देहाविषयी तादात्म्य नाही. असं तर त्या देवाचं महात्म्य जाणलं तर आपल्याही जीवनात तादात्म्य राहणार नाही बरं का. त्या भागवतातलं वर्णन आहे. भगवंताचं कार्य पूर्ण झालं आणि कार्य पूर्ण झाल्यानंतर यादव होते. किती होते यादव. यादवांची संख्या किती होती हो. हां, सांगा मोठे. मला आठवे नाहून तुम्हाला विचारा. हां, 56 कोटी. आठवलं बरं. 56 कोटी यादव होते. किती. हां, देवानी आपल्या देखत 56 कोटी यादव मारले बरं का मारले. देवानी विचार केला मी यांना जर ठेवून गेलो तर माझ्या मागं हे चांगले दिवे लावणार नाहीत. हां, म्हणून देव असतानाच देवानी त्यांच्यात भांडणं निर्माण केली. त्यांच्यातच बरं का. आणि भांडणं निर्माण करून एकही यादव शिल्लक ठेवला नाही. पण टिपूसही डोळ्याला आलं नाही बरं का. हे देवाचं महात्म्य आहे बरं का. आमच्या घरातली म्हैस मिली तर माणसं रडतात. काय. हां, कुत्रं मेलं तर माणसं रडतात. 56 कोटी यादव देवाच्या देखत गेले तरी देवाला त्याचं दुःख झालं नाही. ऐशे जेने जाणी तले तो सुटला. अरे असा तो देव आहे. आणि अशा देवाची जर आपण भक्ती केली तर आपण सुद्धा याच्यातून सुटू शकतो. हे जाणा देवाचं महात्म्य बरं का. आणि असं जर देवाचं महात्म्य आपल्याला कळेल तर देवाविषयी प्रेम निर्माण होईल. म्हणून तर भगवान सांगतात मयेव मन आदत्स्व असा विचार सांगितला. पुढचा विचार दुपारच्या सत्रात. कुंडली कवरदारी विठ्ठल. आता विश्वात्मके देवे